घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग कोसळला। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती। नोटीस देऊनही घरं रिकामी केली नाहीत, महापौर ऋतू तावडेंची माहिती। तर सरकारनं पर्यायी व्यवस्था न केल्याचा नागरिकांचा आरोप। विलेपार्लीत इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग, दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश। सकाळी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, भेटीचं कारण गुलदस्त्यात। शिंदे फडणवीसांनी चूक सुधारावी, जरांगेंचा पुन्हा इशारा, अन्यथा कधी न बघितलेला दिवस बघावे लागतील, जरांगेंची गर्जना। पुण्यात दारूच्या नशेत 4 चाकी तरुणांची स्टंटबाजी, सेनापती बापट रोड ते डेक्कनच्या दरम्यान हुल्लडबाजी। कनेक्टिंग लिंक आज दुपारी 12 नंतर 3 तास बंद राहणार, पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक वळवली जाणार, देखभाल दुरुस्तीसाठी निर्णय। गट फुटणं म्हणजे पक्ष फुटणं नव्हे, ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, आज पुन्हा सुनावणी। एफडीए अधिकाऱ्यांचं प्रदर्शन करतंय, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी, अधिकाऱ्यांच्या तलवारीनं डास मारत असल्याचंही वक्तव्य। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ, हर घर तिरंगा हर मन तिरंगा असा नारा, सर्वांनी विकसित भारताचा संकल्प करू, मोदींचं आवाहन। पालघरच्या धुंदलवाडीतील स्मशानभूमी पाण्याखाली, वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ, नदीपात्रात साकव बांधण्याची मागणी। संभाजीनगरमध्ये रील बनवण्याच्या नादात 16 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, सोलापूर धुळे हायवेवरील घटना। पालघरच्या म्हसाडमध्ये अंगणात 12 फूट अजगर, कोंबडीच्या शिकारीचा प्रयत्न, शेजारी नागही सापडला। नागपूरमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीची आत्महत्या, अमित भगत हा पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील आरोपी। भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय जीर्ण, पडण्यापासून वाचवण्यासाठी लावले जॅक, कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता। शिरूर तालुक्यात धावत्या कारला आग, चालकानं प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, कार जळून खाक। आज गटारीमुळे चिकन मटनच्या शॉपवर गर्दी, उद्यापासून श्रावण महिना, मटणाचे भाव 900 रुपयांच्या घरात। कोलंबियामध्ये अद्यापही परिस्थिती गंभीर, 24 तासांनंतरही इमारती कोसळणं सुरूच, आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू। इराणच्या हल्ल्याच्या भीतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरफोर्स 1चा प्रवास टाळला, नंतर केटरिंगच्या ट्रकमधून प्रवास। नमस्कार, मी अंकिता जाधव, आपण पाहताय जय महाराष्ट्र।